नमस्ते स्टुडंट्स, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहूयात इंग्लिश ग्रामरमधील पार्ट्स ऑफ स्पीच हा टॉपिक. चला तर मग सुरू करूयात आजचे सेशन. आता पाहूयात हे पार्ट्स ऑफ स्पीच कोणते ते. नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. The parts of speech tell us how the word functions in meaning as well its use in grammar. Understanding them is essential to deliver the right message. म्हणजेच ते 8 पार्ट्स ऑफ स्पीच माहीत असतील तरच आपण इंग्रजी भाषेमध्ये चांगल्या प्रकारे संभाषण करू शकतो. आता आपण हे पार्ट्स ऑफ स्पीच एक एक करून पाहूयात. पहिले आहे नाउन. अ नाउन इज अ वर्ड फॉर अ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. म्हणजे नाउन हे पर्सन, प्लेस, थिंग किंवा आयडिया याचे नाव असते. आणि ए, ॲन, द ही आर्टिकल्स या नाउन सोबतच येतात. एक्झाम्पल्स आहेत बॉय, रेस्टॉरंट, डॉग आणि होप. नेक्स्ट आहे प्रोनाउन. अ प्रोनाउन इज अ वर्ड दॅट टेक्स प्लेस ऑफ अ नाउन. म्हणजे नाउनला रिप्लेस करणारा शब्द म्हणजे प्रोनाउन होय. एक्झाम्पल्स ही, शी, वी, दे, आर आणि मी. नेक्स्ट आहे वर्ब. अ वर्ब टेल्स व्हॉट ॲक्शन समवन और समथिंग इज डुईंग. वर्ब म्हणजे असा शब्द जो ॲक्शन किंवा डुईंगला दर्शवतो. एक्झाम्पल्स आहेत वॉक, रन, स्विम, जम्प आणि सिंग. हे शब्द काहीतरी ॲक्शन दर्शवतात. कधीकधी वर्ब स्थिती पण दाखवतो. त्याचे एक्झाम्पल्स आहेत नो, सी आणि बिलीव्ह. आता आपण पाहूयात ॲडजेक्टिव्ह. An adjective describes a noun or a pronoun. It usually answers the question of how many, what kind or which one. थोडक्यात adjective म्हणजे noun किंवा pronounला एक्सप्रेस करणारा शब्द होय. याचे एक्झाम्पल्स आहेत हॅपी, स्ट्रॉंग, लेस, फ्यू आणि ब्युटिफुल. नेक्स्ट आहे ॲडवर्ब. An adverb is a word that describes a verb, adjective, or another adverb. It usually answers the question of when, where, how, why, under what conditions, or to what degree. थोडक्यात adverb म्हणजे verb किंवा adjectiveला describe करणारा शब्द होय. Examples आहेत perfectly, yesterday, here आणि completely. Next आहे preposition. A preposition relates a noun or a pronoun to another word in the sentence. It is usually placed before a noun or pronoun to form a phrase modifying another word in the sentence. म्हणजे नाउन किंवा प्रोनाउनला सेंटेन्समध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठी preposition वापरले जाते. एक्झाम्पल्स आहेत बाय, विथ, अबाउट, अंटिल, ड्युरिंग आणि अक्रॉस. नेक्स्ट आहे कंजंक्शन. A conjunction joins words, phrases, or clauses. It indicates the relationship between the elements joined. दोन शब्द वाक्य जोडण्यासाठी कंजंक्शन वापरतात. एक्झाम्पल्स आहेत and, but, or, while आणि because. नेक्स्ट आहे interjection. An interjection is a word that expresses an emotion or strong feelings. It is often followed by an exclamation point. इमोशन किंवा स्ट्रॉंग फीलिंग्स दाखवण्यासाठी इंटरजेक्शन वापरतात. एक्झाम्पल्स आहेत ओ, वाव, ओ माय आणि ऊप्स. इथे आपण आपले इंग्लिश ग्रामरचे पार्ट्स ऑफ स्पीचचे सेशन पूर्ण केले. थँक यू ऑल फॉर वॉचिंग. इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स प्लीज राईट टू अस. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि आमचे ज्ञानप्रभा हे चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.